हाय. तर आता मी जातोय नागपूरला सर्व्हिस सेंटर, स्कोडा सर्व्हिस सेंटर. गाडी सर्व्हिसिंग करायची कारण गाडी आता सर्व्हिसिंगवर आली आहे. शेवटचे काहीतरी 500 किलोमीटर बाकी आहे. माहिती नाही तुम्ही किती क्लिअर आहे तर 500 किलोमीटर किंवा 57 दिवस, विच एव्हर कम्स अर्ली. खूप गरमी आहे इकडे वर्धेला. तर इथून लेफ्ट गेलं तर मुंबई, राईट गेलं तर नागपूर, सरळ गेलं तर आर्मी. आपण तिथे सरळ जातो. गडची क्रॉस केलं आहे. आता इकडून जाणार अंतरगाव, आजीला सोडतो तिथे आणि मग तिथून नागपूर हिंदी हिंगणा मार्ग. रस्ता मस्त आहे जंगलातला, पण इकडे पांढरी वृक्ष असल्यामुळे काय गरमीच गरमी आहे. तेवढी काही हिरवं हिरवं दिसत नाही इकडे. तर हे लागलंय आता बोर धरणचं जंगल. याच्यानंतर इकडून समोर नागपूर जिल्हा. असे पानझडी झालेले वृक्ष आहे इकडे, म्हणून काही हरियाली नाही तर थंडी नाही, गरमच गरम. 42.5 डिग्री आहे इथलं तापमान. इकडे वाघ दिसतात म्हणे, पण बघू नशिबात असेल तर दिसेल आपल्याला, नाही तर नाही दिसणार. आणि माझ्याकडे आहे स्कोडा रॅपिड रायडर एडिशन, जी मी घेतली होती लॉकडाऊनमध्ये. त्याची आता मी चाललोय 5वी सर्व्हिस करायला. 5 वर्ष होईल गाडीला आता, जुलै 10 जुलैला. आता मेजर सर्व्हिस आहे की कोणती आहे तेही नाही माहिती. बघू किती कॉस्ट लागते. लोकांच्या मनात स्कोडा कॉम्पॅक्ट ह्या ब्रँड्समधून पोल्युशन निघत आहे, ते पण मी तर 5 वर्षाचा अनुभव माझा पॉझिटिव्ह आहे. माझं असं कधी निगेटिव्ह झालं नाही, पण माझ्यासाठी तर चांगलं असेल सर्व एक्सपिरियन्स. मी माझा एक्सपिरियन्स पण शेअर करेन. आणि जशी ज्या दिवशी 5 वर्ष गाडीला पूर्ण होतील त्या दिवशी पूर्ण 5 वर्षाचा युजर एक्सपिरियन्स शेअर करेन त्या लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ. पण मस्त आहे, एवढी ट्राफिक पण नाही आहे. जंगलातून आहे, घाट वगैरे भेटत. सर्वजण सपोर्टी आणि तो नॉर्मल स्टेट हायवे, नॅशनल हायवे यूज करतात. कारण तिथून काय 45 मिनिटात नागपूरला पोहोचते. खूप वेळ लागतो, पण इथून टोल नाही लागत. आणि आपल्याला नागपूरच्या दुसऱ्या बाजूला जायचं होतं, तर आपल्याला पूर्ण शहर क्रॉसच करायचं होतं. म्हणून मग मी हा रोड घेतला, कारण इथून मला शहर क्रॉस नाही करावं लागतं. म्हणून मी डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला टाकून ठेवले. कारण इकडे पाण्यासाठी वन्य प्राणी क्रॉस करतात. बाकी रोड मस्त आहे इकडे, काही सांगेल. हिवाळ्यात पावसाळ्यात मस्त वाटते, हरियाली. कोणी नाही रोडवर. इकडे आम्ही फोटोशूटला व्हिडिओला यायचो आधी. आता हे ट्रॅव्हल्स वगैरे लोकांना माहिती झालं असता, टोल पण वाचते. आणि इकडे कुठेतरी लग्न असेल इकडच्या गावामध्ये चाललंय ट्रॅव्हल. आणि यूट्यूबवर कंटेंट पोस्ट करण्यामागचा उद्देश हा आहे की असो आपल्यासाठी मेमोरी. कारण मोबाईलमध्ये तर आपण कधी बघत नाही आपण. काय मग स्टोरेज फुल झालं तर एक तर डिलीट करतो, किंवा मग लॅपटॉप किंवा एक्सटर्नल हार्ड डिस्क किंवा स्टोरेजमध्ये आपण ठेवतो. ते कसं कधी लावून बघण्याची वेळ येतही नाही, आठवते नाही. यूट्यूबवर कधी मन झालं तेव्हा बघू शकतो. तेव्हा 5-10 वर्षांनी वाटून आपल्याला वाटेल त्याला जुन्या आठवणी मजा. म्हणून यूट्यूब चॅनल जे काही माझं प्रायमरी आहे नाही, टाकलं कंटेंट माझं नाही टाकलं. मी जॉब करतो आणि माझ्यासाठी तेच प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम. यूट्यूब इन्कमसाठी म्हणून केलं नाही. स्वतःचे ट्रिप्स रेकॉर्ड करायच्या, स्वतःचा अनुभव शेअर करायचा स्वतःसाठी. आणि त्यातून जर कोणाला हेल्प होत असेल त्यांच्या ट्रिप प्लॅन करण्यासाठी किंवा
एक्सपिरियन्स समजून घेण्यासाठी, तर त्यांचाही फायदा होतो. प्लस गुगल मॅपवरही मी ॲक्टिवली रिव्ह्यू आणि पोस्ट करत असतो, तर तिथूनही थोडीफार हेल्प होते खूप जणांना. आणि राहिली गोष्ट एडिटिंग आणि व्हिडिओ शूटिंगची, तर माझ्याकडे एकदम काही असं महागडं सेटअप नाही आहे एडिटिंगसाठी. मी माझ्या मोबाईलनेच एडिट करतो. एडिट म्हणजे काय ते का सर्व क्लिपला एकाच्यात आणायचं, एका सिक्वेन्समध्ये. व्हॉइस ओव्हर तर करत नाही, कारण मी सध्या आत्ता ब्लॉग स्टार्ट केला आहे. आधी काय फक्त नुसतं असं टाकायचो आणि खाली टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये लिहायचो. आणि शूटिंगसाठी माझ्याकडे Insta360 X4 आहे, मी त्याच्यातूनच शूट करतो आहे सध्या. DSLR पण आहे, पण मी त्याच्यातून शूट करत नाही, कारण ते तेवढं, एक तर आपण ब्लॉगर नाही आहे, तर प्रत्येक जागी तेवढा मोठा घेऊन जाणं प्रॅक्टिकली मला पॉसिबल नाही आहे. मला इथे कंटाळा. तर आज होणार आहे माझ्या गाडीची 5वी सर्व्हिस. 5 सर्व्हिसपैकी तर 3 मी नागपूरमध्ये केल्या, एक हैदराबाद, एक पुणे. 3 वेळा ॲक्सिडेंट झाला आहे. मेजर नाही, फक्त एक वेळा तर 2 दरवाजे रिप्लेस झाले, दुसऱ्या वेळेस दोन्ही दरवाजे डेंट पेंट झाले, आणि एकदा फेंडर लेफ्ट साईडचं डेंट आणि पेंट झालं आहे. आणि ते मोठे छोटे स्क्रॅचेस तर राहतातच, पण गावात गेलं तिथले मुलं काहीतरी स्वतःचं नाव लिहून ठेवणार, तर त्याच्यामुळे मी फक्त समोरचं जे बोनेट आहे ना आपला, ते बोनेटला मी पेंट करून घेतलं आहे. ते फ्रीमध्ये झालं, कारण आपण ऑफर घेण्यात एक्सपर्ट आहोत. तर जेव्हा मी SMP असते ना, सर्व्हिस मेंटेनन्स पॅकेज, ते घेताना मी ऑफर घ्यायचो त्यांच्याकडून, कोणतं डेंट पेंट करून द्या फ्रीमध्ये, किंवा इंटिरियर क्लिनिंग करून द्या. तर पैसे वाचतात तेवढे 8-9 हजार म्हटलं तरी बरं आहे ना. नाही तर मला स्वतःच्या खिशातून द्यावे लागले त्याचं पेंट करायला, किंवा मग मी केलंच नसतं, तर ते चांगलं नसतं दिसलं. बाकी थोडंसं ब्लॉग बनवताना विचित्र तर वाटत आहे, कारण पहिल्यांदाच करतो होतो, पण चांगलंही आहे, म्हणजे स्वतःसाठीच बनवतो. तर जेव्हा मी काही वर्षांतर बघणार आहे, मला वाटणार अरे बघा मी आधी कसं करायचो, आता किती इम्प्रूव्ह केलं आहे असं. बाकी जे नागपूरचं सर्व्हिस सेंटर आहे ते आधी पाटणी स्कोडाचं होतं, सॉरी आधी नवनीत स्कोडा होता, आता पाटणी स्कोडा आहे. आणि एम्प्लॉई तेच आहे, ऑलमोस्ट 60% तर एम्प्लॉई रिटर्न केले आहे. आणि माझा एक्सपिरियन्स खरंच पॉझिटिव्ह आहे, कधीच असं नाही झालं. म्हणजे मी वेळेवर गेलो तरी मला करून देतात. आता वाजले 2, मी अजून अपॉइंटमेंट घेतली नाही, पण बघू, मी डायरेक्ट तिथे जाऊन गाडी देतो आणि ते करून देतात की नाही, तर आज बघूया, आज माहिती पडेल. ऑलमोस्ट 2 वाजले. जर नाही झालं तर मग तिथे गाडी ठेवावी लागणार मला, आणि परत यावं लागणार त्या झाली गाडी घ्यायला, किंवा मग तिथेच थांबावं लागली. आता नागपूरजवळ एक झिलपी लेक म्हणून आहे, फेमस आहे. तर लेफ्टला गेलं तर झिलपी लेक, तिकडेच एक मंदिर पण आहे गणपतीचं. आणि उजवीकडे गेलं तर नागपूर, म्हणजे हिंगणा, आणि हिंगणानंतर नागपूर. आणि पुन्हा गाडीबद्दल अपडेट द्यायची होती की गाडी आता चालली आहे 62,529 किलोमीटर, 65,529 किलोमीटर्स. पण अजूनपर्यंत मी गाडीचे ब्रेक पॅड चेंज नाही केले. आणि जेव्हा मी सर्व्हिस सेंटरला जायचो होतं त्यांना विचारलं, ते बोलले की ब्रेक पॅड चांगलेच आहे. तर अजूनपर्यंत तरी मी बदलले नाही, तर ह्या सर्व्हिसमध्ये बदलतात की नाही तर माहिती नाही. बघू, जर चांगले असेल तर ते नाहीच म्हणतात, म्हणजे उगाच त्याला कस्टमरच्या पॉकेटला खर्च लावणार ना ते. बाकी 65,530 पैकी 65,500 मीच चालवले, 30 आणि 10 चालवली असेल. तर सिंगल हँड गाडी आहे, मीच चालवतो, रेव नाही करत, व्यवस्थित चालवतो 80-90. आणि जर एक्सप्रेसला असेल तर 100, 110, 120 पर्यंत. मायलेज पण चांगला आहे, 20+ मिळाला आहे नेहमी मला. कधी कधी घाट सेक्शनला 12 आहे. एकदा गोवा ट्रिपला गेलो होतो, पुणे गोवा, तेव्हा 28 होता. कधी कधी 40 दिला आहे. तर ते डिपेंड करते की कशी गाडी चालवतो तुम्ही. माझी सिंगल हँड असल्यामुळे मी एकटाच चालवत असल्यामुळे ही व्यवस्थित चालवते, स्वतःची गाडी आहे. जर समजा काही खराब झालं तर माझ्यावरच येणार. म्हणून माझे एकच म्हणणं आहे की जर तुम्ही गाडीची काळजी घेतली तर तुमची गाडी तुमची काळजी घेणार. आता आपण पोहोचतोय आउटस्कर्ट, 15 किलोमीटर, 2 किलोमीटर.
आता वाजले 2:10 2:20 आपण पोहोचू तिथे. माहिती नाही आपल्याला एंट्री देतात की नाही, आपली गाडी सर्व्हिस करून देतात की नाही. आता तर टेन्शनही वाढलं. ते आहे स्कोडा सर्व्हिस सेंटर पाटणी स्कोडा. वेटिंग करतोय. आता आली आहे कॉफी, भाऊ चहा, तिकडे जॉब कार्ड बनत आहे, इकडे वाट बघतोय आणि आता मी घेतो कॉफी. एकदम VIP ट्रीटमेंट असते इथे, चांगलं वाटते. अपडेट हे आहे की आता गाडी झाली, आता वाजले 6. सेम डे त्यांनी गाडी दिली मला. आता इन्स्पेक्ट करतो आणि निघतो थोड्या वेळात. चला तुम्हाला गाडी दाखवून देतो. हे आहे नागपूरचं पाटणी स्कोडा सर्व्हिस सेंटर. गाडी इकडे लागली आहे माझी, एकदम नीट अँड क्लीन. पाटणी स्कोडामध्ये सर्व्हिस करण्यामागचा मेन उद्देश हाच की तिथे सर्व्हिस खूप छान देतात ग्राहकांना, म्हणजे कस्टमरला पूर्ण समजून सांगतात. जेव्हा ती गाडी लिफ्ट होते तेव्हा ते पूर्ण रेकॉर्ड करतात आणि मग आपल्याला ते मोबाईलमध्ये दाखवतात की कुठे कुठे डेंटिंग झाली आहे का, कुठे पार्ट कोणता जंगलेला आहे का, असं सर्व ते दाखवतात. म्हणून मला यांची सर्व्हिस आवडते. आणि स्पेशल थँक्स टू पारितोष. मी SMP पॅकेज घेतला होता जो अराऊंड 12,000चा झाला होता आणि त्याच्यात 2 वर्ष किंवा 2 सर्व्हिस कवर असतात, जे की पॉकेट फ्रेंडली आहे आणि परवडते. मला वाटते की प्रत्येकाने ज्यांच्याकडे स्कोडा फॉक्सवॅगन आहे त्यांनी SMP पॅकेजमधूनच सर्व्हिस करायला पाहिजे. पीस ऑफ माइंड असते आणि बजेट फ्रेंडली आहे आणि आपल्याला एकही रुपया स्वतःच्या खिशातून द्यायचा नाही. ते पॅकेजमध्येच असते, जे जे सर्व्हिसमध्ये इन्क्लुडेड असते ते सर्व. जर तुम्ही एक्स्ट्रा काही करत असाल तर त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतात. तर SMP इज रिकमेंडेड. नाव दॅट सर्व्हिसिंग इज कम्प्लिटेड. आम्ही निघतोय. एक्सपिरियन्स पॉझिटिव्ह आहे. छान काम झालं, 4 तासात झालं. लवकर येऊन सर्व करून दिलं यांनी. त्यांचं नाव आहे पारितोष. मी 5 वर्ष झाले यांच्याकडूनच सर्व्हिस करतोय आणि सर्व एक्सपिरियन्स पॉझिटिव्ह आहे. चला भेटू. थँक्यू सर. चला भेटू पुढच्या वेळेस. नक्की सर. चल बसला. तर आता झाली आमची सर्व्हिसिंग डन. 6:53 झालेत, म्हणजे 5 तास लागले पूर्ण गाडी एक्झिट करतपर्यंत. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स पॉझिटिव्ह आहे. AC डिसइन्फेक्टंटचे माझ्याकडून 1056 एक्स्ट्रा लागले. बाकी मी SMP पॅकेज घेतला होता तर सर्व्हिसिंगचे चार्जेस काहीच नाही लागत मला. ते 12,000च असतील, त्याच्यात 2 सर्व्हिसिंग कवर होतात. बाकी ओव्हरऑल दिवस चांगला होता. शॉपिंग पण केली आणि आता घरासाठी निघतोय. तर हा व्लॉग इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.